सो नात करते काय यावंच लागतंय. ही वाली जी कम्युनिटी आहे ना, यांना भरपूर लोक ट्रोल काढतात ते. यांचे काहीचे तर बॅनर पण फाडले नाही का, भाग्यश्रीवाले हॉटेल भाग्यश्रीवाल्याचे बॅनर पण फाडले लोकांनी. तर मला एवढंच म्हणायचं काय चुकीचं केलं राव त्यांनी. एक मराठी लोक आहे, मराठी पोरांना चांगला मार्ग दाखवतात ते. एक त्यांनी गोष्ट सिद्ध करून दिली, जॉब करून किंवा लय हुशार आहे लय शिकलाय म्हणूनच तू मोठी काहीतरी गोष्ट करू शकतो असं नाही आहे. नॉर्मल माणूस पण बिझनेस करू शकतो, चांगले पैसे कमवू शकतो. एक वेळ इकडं जॉबसाठी पोरांना तरफडायला लागू राहिले ते, आणि तिकडं बिझनेस करून हे मोठे मोठे एक्झाम्पल सेट करून राहिले ते, जेणेकरून नवीन पोरांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट येईल, बिझनेसमध्ये नवीन पोरं काहीतरी मोठे करतील असं काढतात ते. तरी पण त्यांना लोक ट्रोल काढतात. आणि दुसरी गोष्ट भाई, ह्या भाग्यश्रीवाल्याच्या कमेंटमध्ये तिरंगावाल्याचं नाव, तिरंगावाल्याच्या कमेंटमध्ये भाग्यश्रीवाल्याचं नाव. काय करायचं भाई लोकांना एकमेकांचं नाव घेऊन एकमेकांना मागं वाढण्यासाठी. ॲट द एंड ते दोघं पण चांगल्या पद्धतीने पैसे कमीत येते. मग तुम्ही त्यांना मागं वाढण्याचा प्रयत्न का करते याचं त्याचं नाव घेऊन? कम्पॅरिझन करून काय करायचं लोकांना भाई? दोघं टॉपला आहेत त्या फील्डमध्ये, आणि त्याशिवाय त्यांच्या जिल्ह्याचं नाव मोठं करतात. ते आपलं हॉटेल टाका एखादं आपल्या जिल्ह्यामध्ये, आपण एखादं नाव मोठं करा. उगा त्यांना मागं वाढण्याचा नका प्रयत्न करू. मला एवढंच म्हणायचं भाई. मराठी लोक आहे आणि मी पण शेतकरी घरातला पोरगा आहे. मी पण बघितलं होतं ही बकऱ्या वगैरे होतात ना, ते मराठी लोक नव्हते घेत, स्पेसिफिक टाईपचे लोक घ्यायचे. आणि आता तेच लोक आपल्याच शेतकऱ्याचा माल घेत आहे मराठी लोक. आणि मराठी लोकच या सत्रामध्ये पण मोठं नाव करतात ते. विठ्ठल कामतसारखं हॉटेलचं नाव कोणी घेत नाही, पण तिरंगा हॉटेलचं नाव, भाग्यश्री हॉटेलचं नाव घेतात ते. मोठी गोष्ट आहे, मानाची गोष्ट आहे मराठी लोकांसाठी. तर त्यांना 100% सपोर्ट केलाच पाहिजे एवढंच सांगेन. आणि नवीन पोरांना चांगली मोटिवेशन देता येते, ती एक चांगली गोष्ट आहे. बाय.